नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिकच्या 6व्या जत्रा चौक चौफुली आडगाव नाशिक येथील शाखेचा उद्घाटन सोहळा नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आडके आहेर, बँकेच्या माजी अध्यक्ष श्रीमती नीलमताई पवार, के वाघ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समीरदादा वाघ यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मर्या मुंबईचे संचालक विश्वास ठाकूर, महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, माजी आमदार बाळासाहेब सानप, न्यूबाचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक नामदेव शिंदे, गौरव गोवर्धने, नगरसेविका प्रियंका माने, इंदुमती खेताडे, ऐश्वर्या लाड जेजुरकर, सभासद ग्राहक व्यापारी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव खेरनार यांनी केले। त्यानंतर बँकेचे अध्यक्ष अमृतताई पवार यांनी मनोगत व्यक्त केले। मनोगत मध्ये बँक सन 1995 साली डॉक्टर वसंतराव पवार यांनी स्थापन केलेली असून बँकेस 31 वर्ष पूर्ण झाले असून बँकेची सभासद संख्या 1973 इतकी असून भाग भांडवल 5 कोटी 87 लाख इतके आहे। बँकेच्या ठेवी 144 कोटी 43 हजार व कर्जे 82 कोटी असल्याचे सांगितले। बँकेचा सीडी रेशो 49.77% असल्याबाबत सांगण्यात आले। नेट एनपीए 0% व सतत ऑडिट वर्ग अ असल्याचे सांगण्यात आले। बँकेच्या 4 शाखा नाशिक येथे व 1 शाखा मालेगाव येथे कार्यरत असून भरभक्कमपणे आर्थिक परिस्थितीत सुरू असून ग्राहकांना विविध प्रकारच्या समाधानकारक सेवा देत असल्याचे सांगण्यात आले। महापौर हिमगौरी आडके आहेर यांचा सत्कार बँकेच्या माजी अध्यक्ष श्रीमती नीलमताई पवार व बँकेच्या अध्यक्ष अमृतताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला। श्रीमती नीलमताई पवार यांचा सत्कार बँकेची संचालिका अनिता भामरे यांच्या हस्ते करण्यात आला। के वाघ एज्युकेशन सोसायटीचे नाशिकचे अध्यक्ष समीरदादा वाघ यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव खेरनार यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा सत्कार बँकेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला। महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी त्यांच्या भाषणात बँकेच्या 6व्या शाखेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले। बँकेची सदस्य स्थितीत असलेल्या आर्थिक स्थिती व प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले। माझे बँकेचे असलेले व पवार परिवाराशी नाते फार जुने आहे। त्यांनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंतराव पवार यांचे समवेत असलेल्या जुन्या आठवणी भाषणात सांगितल्या व बँकेच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व आभार मानले। त्याचप्रमाणे इतर मान्यवरांनी देखील त्यांच्या भाषणात बँकेचे उद्घाटन कार्यक्रमास व बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। उद्घाटन समारंभास लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, नामदेव महाले, जेटी शिंदे परिसरातील मान्यवर, सभासद, व्यापारी, ग्राहक उपस्थित होते। त्यांचे देखील सत्कार बँकेचे संचालक प्रणव पवार यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन कार्यक्रमास बँकेचे संचालक सुरेश पाटील, नगरसेवक दत्तात्रय पिंगळे, डॉक्टर तानाजी कानडे, रवींद्र मनियार, मनोहर देवरे, योगेश हिरे, अनिल भालेराव, विवेक तांबे, अनिता भामरे, रावसाहेब कोशिरे, दौलतराव बोडके, शिवाजी खांदवे, नारायण थेटे, सुरेश गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक अनिल भालेराव यांनी केले। ब्युरो रिपोर्ट निर्मला गायकवाड सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। नमस्कार। आज गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी इथे यजमान म्हणून मला बोलवलं। नक्कीच आमच्या अमृतताई असतील, त्यांच्या प्रेरणेने रोवलं गेलं। यांच्या सगळ्या आठवणी करण्यात आला, त्याचबरोबर त्यांची कार्यशैली आणि तदनंतर झालेल्या माजी अध्यक्षा नीलमताई पवार यांनी देखील इथे शाखेचं आणि कशी गोदावरी बँक ही उभी राहिली, नंतर
कशी वाढवली याबद्दल प्रास्ताविक केलं. तदनंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. बँक अतिशय चांगल्या परिस्थितीत आणि चांगलं काम करते आहे. सहकार क्षेत्रामध्ये जवळजवळ 150 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि 78 कोटी हे कर्ज वितरण झालेलं आहे. आणि असंच नागरिकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी जसे आत्तापर्यंत गोदावरी बँकेने काम केले आहे त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या आहेत. आणि नक्कीच ह्या 6व्या शाखेचं उद्घाटन अजून अनेक शाखेच्या उद्घाटनाची मुहूर्तमेढ आहे असं वाटतं. कोऑपरेटिव्ह बँकेची ही 6वी शाखा तिचं आज अनावरण झालेलं आहे. ही जत्राच्या तिथे आम्ही बनवलेली ही शाखा आहे आणि हिचं आज जे काही ज्यांनी ह्या शाखेचं किंवा ह्या बँकेचं ज्यांनी ॲक्च्युली फाउंडेशन केलेलं आहे ते डॉक्टर वसंतराव पवार, निलिमाताई पवार आणि यांच्याच तत्वावर आम्ही पावलावर पाऊल ठेवून ही बँक पुढे चालवत आहोत. स्लो बट स्टेडी आणि अतिशय मजबूत अशी ही बँक आहे. जिचे आज 150 कोटीपर्यंतचं डिपॉझिट्स आहेत. 78 लाखापर्यंत कोटीपर्यंत याचे लोन्स गेलेले आहेत. अशा ह्या प्रकारची ही बँक आम्ही इथे चालवत आहोत. सगळे रूल्स RBIने टाकून दिलेले रूल्स, सहकार क्षेत्राने टाकून दिलेले रूल्स, ह्या सगळ्यांच्या रूल्सचं पालन करूनच आम्ही ही बँक चालवतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपण एकदम A ग्रेड मिळायलाच पाहिजे RBIची असा आमचा मानस असतो आणि अशा पद्धतीने काम करतो. आपल्या सर्वांना मी विनंती करते याच्या माध्यमातून की आपण अगदी आपली बँक म्हणून इथे खातं उघडा, इथे तुमचं लोन्स करा, डिपॉझिट्स ठेवा, ही मी आपल्या सर्वांना नाशिककरांना विनंती करेन. ह्या निमित्ताने अतिशय जवळ ह्या परिसरामध्ये ही बँक आलेली आहे. आपली एक बँक मालेगावला पण एक शाखा आहे, सिडकोत शाखा आहे, आरकेवर शाखा आहे, पंडित कॉलनीत शाखा आहे. त्यामुळे आपण जिथे आपल्याला सोयीचं असेल त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला सहकार्य कराल ही मी खात्री व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक महानगराच्या, नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्यांचं मोठं असं योगदान आहे, मग शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, सहकार क्षेत्रातलं असेल, शेती क्षेत्रातलं असेल, ते माझे ज्येष्ठ मित्रवर्य स्वर्गवासी माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आजचा हा प्रसंग आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्या अथक प्रयत्नातून जे जे उपक्रम सुरू झाले त्यामध्ये गोदावरी बँकेचा हा जो उपक्रम सुरू झाला आहे आणि त्याचं ज्या विद्यमान सगळ्या संचालक मंडळांनी त्याची जी वाढ केली बँकेची चांगल्या पद्धतीनं सगळ्या त्याचा एक रिपोर्ट एक जनमत तयार केलं त्या विषयात आणि त्यामुळं त्या बँकेच्या 6व्या शाखेचं बरोबर ना या ठिकाणी आज या ठिकाणी उद्घाटन होतं आहे. आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी बाळासाहेब सानप आलेले आहेत, आणि सुरेशअण्णा पाटील आहेत, पप्पू माने आहेत, खेतडे साहेब आहेत, सगळे नगरसेवका या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी हे सगळं भार सांभाळला आहे त्या आमच्या ग्रामीण भागामध्ये कमी काळामध्ये चांगलं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं. त्या आमच्या अमृताई पवार, प्रणवता पवार, वसंतराव पेटा, सगळे संचालक मंडळी आणि आमचे मित्रवर्य अनिल बालराव साहेब. त्यामुळं मी या बँकेच्या नवीन या शाखेच्या निमित्तानं आपण सगळेजण जरी स्नेहमिलन म्हणून भेटा असतो तरी सहकार क्षेत्रामध्ये ठसा उमटवताना गोदावरी बँकेला आदमकाळ कुठल्या अडचणी येऊ नयेत, त्यांच्या सभासदांना कुठल्या अडचणी येऊ नयेत आणि ह्या शाखेची भरभराट तशीच व्हावी आणि नाशिकच्या विकासामध्ये येणाऱ्या कुंभाच्या काळामध्ये विशेष अशी काहीतरी योजना बँकेनं त्या ठिकाणी राबवलं तर अधिक चांगलं होईल अशा प्रकारचं खास अपेक्षा व्यक्त करतो, त्यांचं अभिचिंतन करतो आणि थांबतो. गोदावरी बँकेच्या 6व्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल मी बँकेच्या सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. बँक गेली अनेक वर्ष अतिशय उत्तम अशा सुस्थितीमध्ये सुरू असल्या कारणामुळेच त्यांना या शाखेला परमिशन मिळालेली आहे. बँकेला मी शुभेच्छा देतो.